हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज आपण ब्लाउजचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं तर हे बघणार आहोत। ऍक्च्युअली बऱ्याचदा काय होतं की एखादा कस्टमर आपल्याकडे येतो आणि तो पुन्हा पुन्हा येत असतो, तर अशा वेळेस मग आपल्याला प्रत्येक वेळेस पेपर कटिंग करायची, पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करायचं, सो ही खूप लेंथी प्रोसेस होते। त्यासाठी जर तुम्हाला माहित असेल की हे कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्याचं परफेक्ट असं पेपर पॅटर्न काढून तयार करू शकता। तर आज मी तुम्हाला ब्लाउजचं परफेक्ट पेपर पॅटर्न म्हणजे पेपर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे। तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी पेपरची कटिंग सहजच करता येईल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पेपर पॅटर्न तयार करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। चला तर मग आपण आता पेपर पॅटर्न तयार करायला सुरुवात करूयात। तर बघा मी इथे कोरा व्हाईट पेपर घेतलेला आहे, त्याचबरोबर टेप, स्केल, कातर आणि इथे साईडला बोर्डवर आपल्याला प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करण्यासाठी जी मापं लागतात तर ती इथे मी लिहून घेतली, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की आपल्याला कुठली मापं लागतात आणि तुम्ही त्या मापं कशी कशी घ्यायची आणि कुठे कसं टाकायचं। तर चला आपल्याला प्रिन्सेस ब्लाउजच्या पेपर पॅटर्न तयार करण्यासाठी लागतं उंची, त्यानंतर लागतं आपल्याला छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, शोल्डर आणि मुंडा। तर हे बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची इथे आहे ती म्हणजे 14 इंच। तर तुमची जी काही उंची असेल तर ती तुम्ही घ्यायची आहे। तर बघा आता 14 मध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं, तर टोटल किती झाले मग ते 15, म्हणजे कटिंग करताना 15 टाकायचं। त्यानंतर जी छाती असेल त्याचा चौथा भाग, तर इथे छाती आहे 36, तर 36चा चौथा भाग होतो 9, 9 चौक 36 अधिक 2 इंच मार्जिन, तर टोटल किती झाले मग ते 11। कमर फिटिंगला लागणार आहे। त्यानंतर पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्हींमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं, तर पुढचा गळा झाला 6 आणि मागचा झाला 9.5। त्याचबरोबर याची बाही लांबी जी आहे तर ती आहे 3.5। अस्तरचा ब्लाऊज आहे इथे, त्यामुळे मग आपण अर्धा इंच मार्जिन ॲड करणार, टोटल किती झालं 4। दंडघेर लागणार आहे आपल्याला फिटिंगच्या वेळेस, शोल्डर 2.5 आणि मुंडा 16.5। तर हा जो काही मुंडा आहे तर तो आहे फिटिंगचा। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने मार्जिन वगैरे किती कसं ॲड करायचं ते मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने मार्जिन ॲड करायचं आहे। तर आता आपण ती जी काही मापं होतं मार्जिन वगैरे टाकलेली तर ती आता पेपर कटिंगवर टाकून पेपर पॅटर्न तयार करून घेणार आहोत। तर बघा आता ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही भाग वेगवेगळे कटिंग करावे लागते। कटोरी ब्लाऊजला कसं आपण डबल फोल्ड पेपर करून कट करतो, पण इथे प्रिन्सेस ब्लाऊजसाठी आपल्याला सिंगल पेपर लागतो। तर बघा 2 पेपर घेतले, त्यातला एक पेपर मी इथे सिंगल घेतलेला आहे आणि आता सगळ्यात आधी आपण जो काही मागचा भाग असतो तर त्याची कटिंग करून घेणार आहोत। तर तुम्ही सुद्धा शक्यतो प्रिन्सेस ब्लाऊज असला की सगळ्यात आधी आपण मागच्या भागाचीच मार्किंग करत असतो आणि त्यानंतर आपण पुढचा भाग कटिंग करतो। ठीक आहे, तर बघा सिंगल पेपर घेतलेला आहे आणि आता एका साईडने टाकायचं आहे आपल्याला ब्लाऊजची उंची, तर तुमची जी काही उंची असेल ती तुम्ही टाकायची। तर बघा ह्या ब्लाऊजची उंची आहे 14 आणि त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करणार आहोत, तर ते टोटल किती झाले मग 15। तर बघा इथे 15ला मी मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या पद्धतीने आडवा टेप ठेवायचा आहे। जी काही पहिली मार्किंग आहे तर ती आहे 2.5 इंच गळा रुंदी, त्यानंतर पुढची मार्किंग आहे 5.5 शोल्डर आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक मार्जिन, असं टोटल 11ला मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। तीच 11ची मार्किंग एक सेंटरला सुद्धा करायची, जेणेकरून आपण जो काही बॉक्स ड्रॉ करणार आहे तर तो तिरका वगैरे जायला नको। आणि त्यानंतर बघा खालच्या साईडला सुद्धा आपल्याला एक 11 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। हे बघा इथून जिथे आपली उंचीची मार्किंग आहे ना एकदम त्याच लेवलमध्ये। ठीक आहे, त्यानंतर आता इथून चेक करायचं उंची बरोबर तेवढी येते की नाही। तर आपली उंची होती 15 मार्जिन ॲड करून, तर मग बघा मी इथे 15ला मार्किंग करून घेते, म्हणजे मग आपली ती लाईन स्ट्रेट येईल। ठीक आहे, म्हणजे आता वरची मार्किंग आपली फायनल आहे, लक्षात राहू द्या, खालची नाही। ठीक आहे, तर बघा आता ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आता आपल्याला हे सगळे पॉईंट जोडून एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि बॉक्स ड्रॉ करण्याची ही जी काही स्टेप आहे तर ही बेसिक आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे। कुठलाही साईज असो तुम्हाला ह्या पद्धतीने आधी मापं टाकायची असतात आणि तो बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा असतो। तो बॉक्स ड्रॉ केल्यानंतरच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नंतर मार्क करायच्या असतात, पण हा पॉईंट लक्षात राहू द्या, नाही तर बरेच जण काय करतात आधी गळ्याची मुंड्याची वगैरे मार्किंग करतात
तसं करू नका, आधी हा बॉक्स ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, बघा आता आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण पुढची मार्किंग करूयात, ती म्हणजे मागचा जो काही गळा आहे तो. तर 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी आपण इथे मार्किंग केलेली आहे. त्यानंतर आता जो काही मागचा गळा होता तर तो होता 9, अर्धा इंच मार्जिन. तर असं टोटल किती होतं 9.5. तर बघा मी इथे 9.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग आपल्याला खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. तर हा पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. आता इथे तुम्ही काय करायचं, तुमचा जो काही गळा असेल 8, 9, 10, 11 तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा मग इथे आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेतला. तुम्हाला माहीत आहे ही सुद्धा बेसिक स्टेप आहे. आता हा बॉक्स ड्रॉ केल्यानंतर तुमचा मटका, पानगळा किंवा गोलगळा जो असेल त्याची मार्किंग करायची आहे तुम्ही. त्यानंतर इथून टाकायचा आहे मुंडा. तर 36 साईजसाठी आपण मुंडा घेत असतो 5.25. तर बघा मी इथे 5.25ला मार्किंग करून घेतलेली आहे. तर साईजनुसार मुंडा प्रिन्सेस ब्लाऊजसाठी कसा घ्यायचा तर प्रिन्सेस चार्ट मी आधी टाकलेला आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तो चार्ट बघून तुम्हाला कुठल्याही साईजला म्हणजे प्रिन्सेसचा मुंडा वगैरे कसा कितीचा घ्यायचा तर ते लक्षात येईल. ठीक आहे, तर बघा त्यानंतर इथून सुद्धा 5.25ला मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे तिरकं वगैरे जायला नको त्यासाठी. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा आकार. तर मुंड्याचा आकार देण्यासाठी जेवढा मुंडा आहे त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं. तर 5.25 मुंडा आहे, तर इथे 3ला एक लाईन त्याचं निम्म होतं. त्यानंतर इथून 1.5ला मार्किंग केलेली आहे आपण, कारण की मागच्या भागाचा मुंड्याचा आकार आपण आधी देऊन घेत आहोत त्यामुळे. आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथून असा, आणि हा जो काही सेंटर लाईन आहे तिथून किंचितचा एक लाईनमध्ये. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता हा आकार पण तुम्हाला जरा प्रॅक्टिस करावं लागेल, प्रॅक्टिसने बरोबर येईल, पण स्टार्टिंगला पहिल्यांदाच लगेच परफेक्ट येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा आता इथून आपण छातीचा चौथा भाग आता एकदा चेक करणार. तर तो किती झाला 9, 9 चौक 36 आणि 2 इंच मार्जिन. तर बरोबर किती झालं मग ते 11. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं आहे. तर बघा मागच्या साईडचा मुंड्याचा पण आकार झालेला आहे. तर आता ही मार्किंग पूर्ण झाली. तर आता आपण हा मागचा भाग कटिंग करून घेऊयात. तर बघा कटिंग करताना इथून आपण सुरुवात करत असतो आणि लक्षात राहू द्या आता याचा जो काही गळा आहे तर तो आपल्याला चौकोनी घ्यायचा आहे. तुम्ही गोल पण घेऊ शकतात, पण म्हटलं चला चौकोनी पण गळा तुम्हाला सांगावं, त्यामुळे मग इथे काही चेंज करायचं नाही आहे. जर तुम्हाला गोल गळा, पानगळा, मटका गळा हवा असेल तर त्यानुसार मग तुम्ही इथे शेप देऊ शकता, पण मी इथे सिंपल असा चौकोनीच गळा ठेवलेला आहे. आणि बघा मग इथून सुद्धा आपल्याला आता जो काही आपला मुंड्याचा शेप आहे तिथून कटिंग करून घ्यायची. पुन्हा सांगते, पॉईंट लक्षात राहू द्या की ज्या वेळेस आपलं की प्रिन्सेस ब्लाऊजसाठी आपण मागचा आणि पुढचा भाग सेपरेट कट करतो. तर बघा इथे आता मागचा भाग आपला मार्किंग करून व्यवस्थित कटिंगसुद्धा करून झालेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा भाग प्रिन्सेस ब्लाऊजचा कटिंग करायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी बघा मग मी इथे सुद्धा सिंगल एक पेपर घेतलेला आहे. आणि सगळ्यात आता बेसिक स्टेप ही आहे की आपण आधी मागचा भाग कट करतो आणि काय करायचं, पुढचा भाग कटिंग करताना पेपरवर मागचा भाग आपण जसा कटिंग केलेला आहे तसंच ॲज इट इज बघा ह्या पद्धतीने कडेने ठेवून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात आधी तुम्हाला मागचा भाग जेवढा आहे तेवढंच ॲज इट इज मार्किंग पेपरवर करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण ही आपली बेसिक स्टेप आहे. पुन्हा पुन्हा मार्किंग करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जसा बॅक पार्ट आहे तशीच मार्किंग ॲज इट इज पेपरवर करून घ्यायची आहे. हे बघा खालच्या साईडला सुद्धा सेम तसंच केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हा जो काही मागचा भाग आहे तर तो आपण साईडला ठेवून घेऊयात. आणि आता यात काय काय चेंजेस करायचे तर ते नीट लक्ष द्या. सगळ्यात आधी आपल्याला पुढचा म्हणजे हा जो काही भाग आहे यामध्ये अर्धा इंच उंची वाढवायची असते, म्हणजे मागच्या भागापेक्षा पुढची भागाची उंची अर्धा इंच प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये एक्स्ट्रा असते. हे बघा अर्धा इंच मी खालच्या साईडने मार्किंग केली दोन्ही साईडने. आणि आता आपण हे पॉईंट जोडून ही लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे, आणि वरच्या साईडला सुद्धा तिथे मॅच करणार आहोत. ही झाली आपली पहिली स्टेप. त्यानंतर दुसरी स्टेप आहे की आपल्याला मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. पुढचा भागाचा जो काही मुंडा असतो ना तो. तर बघा इथे 5.5 आहे की नाही एकदा चेक करायचं आहे. 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 शोल्डर, इथून घ्यायचा आहे 5.25चा आपल्याला मुंडा ह्या पद्धतीने. आणि इथून चेक करायचं की ते 5.5ला बरोबर आलं पाहिजे. हे बघा इथे एक लाईन कमी होती तर ती मार्क केली, त्यामुळे शक्यतो चेक करायचं म्हणजे मुंड्याचा आकार वगैरे प्रॉपर येतो आणि मग आपलं फिटिंग करताना बाही वगैरे जोडताना काही कमी जास्त होत नाही. तर बघा ह्या पद्धतीने मग आपण ते
ड्रॉ करून घेतलेला आहे। यानंतर काय करायचं बघा, आता मुंडा 5.6चं निम्म म्हणजे 3ला 1 लाईनला मार्किंग करायची। इथून 1 इंचाला मार्किंग करायची आहे आपल्याला, कारण की आता पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे आणि जो काही पुढचा मुंडा असतो तर त्याची मार्किंग करून घेऊयात आपण। तर बघा आता बरोबर ह्या पद्धतीने तो जो काही 1 इंचाची मार्किंग आहे त्यातून आपला पुढच्या मुंड्याचा शेप जाणार आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर मागच्या मुंड्याला क्रॉस करायचे आहे, कारण की बऱ्याचदा चुकून आपण तिथूनच कट करतो आणि मग ब्लाऊज सगळा चुकतो। सो तसं होऊ नये त्यासाठी आठवणीने तिथे क्रॉस करायचं। त्यानंतर पुढचा गळा 5.5 अर्धा इंच मार्जिन असं टोटल 6ला मार्किंग केलं। 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग पण केलेली आहे आणि हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा। तर तुम्ही सुद्धा तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून ह्या पद्धतीने गळ्याची मार्किंग करायची। आणि बघा सिंपल गोल गळा घेणार आहोत पुढचा, त्यामुळे क्रॉस 1ला मार्किंग केली आणि इथे गोल गळ्याचा आकार आपण देऊन घेऊयात ह्या पद्धतीने। ठीक आहे, नक्कीच आता लक्षात आलेलं असेल की काय काय चेंजेस करायचे। सगळ्यात आधी उंची वाढवायची, त्यानंतर मुंड्याचा शेप द्यायचा पुढचा आणि त्यानंतर गळा। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे प्रिन्सेसचा आकार। हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, नीट लक्ष द्या। इथून आपल्याला मार्किंग करायची असते बघा 3.5 इंचाला आणि 3.5 इंचाच्या पुढे आपल्याला अजून एक मार्किंग करायची असते 2 इंचाची। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला इथला जो काही टक्स पॉईंट असतो त्याची मार्किंग वरून आता आपण इथे 10.5ला मार्किंग करून घेऊयात। आता याची उंची खूप जास्त होती त्यामुळे मी 2 मार्किंग करते, एक 10.5 आणि 11, म्हणजे थोडीशी शेप देण्यासाठी आयडिया येईल त्यासाठी, पण आपण वरून 10.5 घेत असतो। ठीक आहे, त्यानंतर बघा इथून आता ह्या पद्धतीने आपण तो टक्स पॉईंटची मार्किंग करणार आहोत आणि जो काही प्रिन्सेसचा आकार आहे तर तो बघा ह्या पद्धतीने इथपर्यंत दिलेला आहे। ठीक आहे, तर हा प्रिन्सेसचा शेपची सुद्धा तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागणार आहे, पण एकदा प्रॅक्टिस झाली की बरोबर होतं। त्यानंतर इथून खाली बघा ह्या पद्धतीने आकार देत आपल्याला ह्या पॉईंटला जोडून घ्यायचं आहे। लक्षात राहू द्या 2चा मध्ये गॅप आहे म्हणजे पफ व्यवस्थित येतो। बरेच जण येतं कमी पण घेता, पण कमी घेतला की पफ आपल्याला हवा तसा येत नाही। सो तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात, म्हणजे तुमचा पफ सुद्धा परफेक्ट येईल। त्यानंतर आता इथून तुमचं जे काही कमर असेल त्याचा 4था भाग घ्यायचा आहे बघा। तर इथे ॲक्च्युली 31 कमर आहे, पण आपण 8लाच मार्किंग करूया डायरेक्ट। 8 चौक 32, 2 लाईनचाच फरक राहतोय। त्यानंतर 2 इंच पुढं 10 जे आपण मार्जिनसाठी घेतले आणि पुढचे परत 2 इंच जे आपण ह्या टक्समध्ये यूज केलेले आहे ते, म्हणजे असे टोटल 4 इंच आपण इथे वाढवून घेतलेले आहे। त्यानंतर काय करायचं बघा, आता पुढच्या म्हणजे मुंड्याच्या साईडला आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे, कारण की आपण जे काही 2 पार्ट जोडणार आहोत तिथे मार्जिन लागणार आहे आपल्याला, आणि खाली सुद्धा आपल्याला अर्धा एक्स्ट्रा घ्यायचा आहे। हे बघा मी पुढे मार्किंग केली आणि हे पॉईंट ह्या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे। ठीक आहे, लक्षात राहू द्या, कन्फ्यूज होऊ नका, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की मधला तो टक्सचा पॉईंट पण आपल्याला ॲड करायचा असतो आणि मार्जिनसुद्धा। त्यानंतर ह्या पद्धतीने बॅक पार्ट बरोबर मुंड्याला मॅच करायचा आणि त्याची उंची कुठपर्यंत आहे तिथे मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, आता ती साधारणतः अर्धा इंचाची मार्किंग असते तीच बघा। मग हा शेप आणि हा पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने जोडून घ्यायचा आणि इथून इथपर्यंत नंतर जोडून घ्यायचं। ठीक आहे, तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेली असेल आता पुढच्या भागाची मार्किंग आपण कशी केलेली आहे। तर मी जसं जसं सांगितलं तसं लक्षात राहू द्या। आणि आता मी तुम्हाला याची कटिंग कशी करायची ते सांगते, कारण की इथे बऱ्याचशा लाईन आहेत तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात, त्यामुळे नीट लक्ष द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही इथे कटिंग करून घ्यायची आहे। तर कटिंग करताना बघा जी काही आपण खालच्या साईडला क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे ना, तर तिथून आपल्याला कटिंगला सुरुवात करायची असते। तर बघा हा जो काही शेप आहे तर तो मी थोडासा डार्क करून घेतला आधी आणि मग आता आपण कटिंग करून घेऊयात। तर बघा हा जो काही अर्धा इंच वरती तिरका पॉईंट होता तिथून कट केली, त्यानंतर इथून सरळ आणि पुन्हा इथून जी काही आपली मागच्या भागाची उंची होती ना ती लाईन ड्रॉ केलेली एक्झॅक्टली त्यावरूनच कटिंग करायचं। त्यानंतर बघा मार्जिन वगैरे पकडून जी काही लाईन होती तिरकी तिथून आपण कटिंगला सुरुवात केली आणि इथून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही पुढचा मुंडा आहे त्यावरून कट करायचा। ही चुकून हे बॅक साईडच्या मुंड्यावरून कट करू नका, बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, त्यामुळे आठवणीने क्रॉस तिथे करून ठेवायचं म्हणजे कटिंग करताना तुमच्या लक्षात येईल। आणि त्यानंतर काय करायचं बघा, इथून आता आपण हा पार्ट सेपरेट कट करून घेऊयात। तर हा साईड पार्ट आणि तो आपला शेपच जोडताना आपल्याला मार्जिन लागतं, म्हणून आपण मुंड्याच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं। आणि त्यानंतर बघा हा पार्टसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता हे कटिंग झाल्यानंतर जो काही पुढचा गळा आहे तर त्याची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे, तर तिथून सुद्धा आता आपण इथे कटिंग करून घेऊयात।
तर बघा मग इथे फायनली आता पुढच्या भागाची सुद्धा आपली परफेक्ट अशी कटिंग झाली. शेप वगैरे एकदम सगळं व्यवस्थित आलेलं आहे. बघा बघितल्या लक्षात येत आहे की छान अशी मार्किंग आहे, शेप व्यवस्थित प्रॉपर आहे. आणि आता पुढच्या भागाची ही मार्किंग करून आपली कटिंग करून झाली, म्हणजे मागचा भाग पण झाला आणि पुढचा पण झाला. तर आता आपल्याला कटिंग करायची आहे 36 साईजसाठी बाही. तर बघा आता बाही कटिंगसाठी आपल्याला डबल फोल्ड पेपर लागतो. तर बघा मी हा पेपर घेतला आणि तो डबल फोल्डसुद्धा करून घेतलेला आहे ॲक्च्युली बघा. आणि आता हा लगेच कट करत नाही, आधी बाहीची मार्किंग करून घेते म्हणजे किती लागेल आपल्याला अंदाज येईल. तर बघा खालच्या साईडने आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग, म्हणजे इथे छाती आहे 36, तर 36चा चौथा भाग होतो 9, 9 चोक 36. तर बघा इथे 9 इंचाला आपण मार्किंग करून घेऊयात. आता ही 9 ही झाली आपली बाहीची घडी, लक्षात राहू द्या. तर त्याचा चार्टसुद्धा मी टाकलेला आहे, म्हणजे बाही कशी घ्यायची, छातीची घडी, बाही लांबी वगैरे, कॅप हाईट वगैरे सगळं. तर या आधीचं व्हिडिओ तुम्ही बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला. त्यानंतर बघा इथून टाकायचं आहे तुमची जी काही बाही लांबी असेल त्यात अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं, कारण की हा जो काही ब्लाऊज आहे तर तो आहे अस्तरचा, त्यामुळे मग अर्धाच इंच आपल्याला मार्जिन लागणार आहे. बिना अस्तरसाठी आपण 1.5 एक्स्ट्रा घेत असतो, याआधी पण सांगितलं, पुन्हा सांगते. तर बघा आता अस्तर होता त्यामुळे 4 इंचाची आपण इथे मार्किंग केली, कारण की याची बाही लांबी होती 3.5 अधिक अर्धा म्हणजे 4. आणि बघा ह्या पद्धतीने हा बॉक्स आधी सगळ्यात आधी आपण ड्रॉ करून घेतला. तर ही सुद्धा कुठलीही बाही साईज असो, कुठल्याही लांबीची असो, ही त्याची बेसिक स्टेप आहे. त्यानंतर बघा आता इथून घ्यायची आहे आपल्याला कॅप हाईट, तर ती आपण घेतलेली आहे इथे 2.5 इंचाची. ठीक आहे. त्यानंतर 1 इंचाची मार्किंग इथून करायची, त्यानंतर अजून 1 इंचाची मार्किंग आतल्या साईडला करायची आणि 1 इंचाची अजून एक मार्किंग आपल्याला खालच्या साईडला करायची आहे. आता बघा सगळ्यात आधी हे 2 पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा आता हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, ही जी काही मधली लाईन आहे तर त्याचं घ्यायचं आहे आपल्याला निम्मा. तर ती किती आहे मोजून घेऊया. तर बघा ती आहे 7.5, म्हणजे 8ला 4 लाईन कमी आहे अर्धा इंच, मग किती 4ला 2 लाईन कमीला मार्किंग केली, त्याचं निम्मा. त्यानंतर पुन्हा याचं निम्मा घ्यायचं, 2ला 1 लाईन, आणि याचं सुद्धा निम्मा घ्यायचं, 2ला 1 लाईन. ठीक आहे. आता जे जे छोटे सेंटर काढले तर त्याचं वरती अर्धा इंच मार्किंग करायची आणि खाली अर्धा इंच मार्किंग करायची आहे. आणि आता आपल्याला बघा हा बाहीचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे. इथून इथपर्यंत आपल्याला हा मॅच करायचा आहे. तर नक्कीच लक्षात आलं असेल कशा पद्धतीने बाहीची मार्किंग करायची. तर ही परफेक्ट मार्किंग झालेली आहे, शेपसुद्धा प्रॉपर आला. तर आता आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा इथून कटिंगला आपल्याला सुरुवात करायची असते. इथून पुन्हा 1 इंच जी मार्किंग केलेली आहे तर तिथे सरळ तेवढं आपल्याला कट करायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर जी काही स्ट्रेट लाईन आहे तिथून आपल्याला कट करायचं. कर्व लगेच कट केलेला नाही आहे आणि दुसरा कर्व लगेच कट करायचं, लक्षात राहू दे. म्हणजे जे जे कडेकडेचं आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, तर एवढं कटिंग झालेलं आहे तर ही जी काही बाही आहे तर ती आपल्याला ओपन करायची आहे आणि मग जो काही पुढचा कर्व आहे तर तो कट करायचा आहे. तर बघा मग कशा पद्धतीने ती ओपन करायची, म्हणजे कुठलीही बाही असो तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची की एकदम कडेकडेने तुम्हाला ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता ही आपली बाहीची कटिंग इथे झालेली आहे, फक्त पुढचा कट करायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने ओपन करायचं आहे आणि हा पोर्शन आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे. लक्षात राहू द्या, बऱ्याचदा आपण गडबडीमध्ये काय करतो की आधीच कट करतो आणि मग सगळी बाहीची कटिंग चुकते. सो तसं होऊ देऊ नका. आठवणीने तुम्ही काय करायचं आहे, आधी कडेकडेने कट करायचं आणि त्यानंतर बाही ओपन करून पुढचा जो काही आकार आहे तर तो कट करायचा. तर बघा इथे फायनली आपली 36 साईजची प्रिन्सेस ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे, म्हणजेच पेपर पॅटर्न फायनली आपलं परफेक्ट असं रेडी झालं. बघा मागचा भाग, पुढचा भाग आणि बाही. तर मी तुम्हाला याची कटिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याची जे काही शेप आहे, मुंड्याचा झाला, प्रिन्स कटचा झाला, बाहीचा झाला, तर हा एकदम परफेक्ट आलेला आहे. बघा बघितल्या लक्षात येतं आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून कटिंग करा, म्हणजे तुमची कटिंगसुद्धा एकदम परफेक्ट येईल. आणि कुठल्याही प्रिन्स कट तुम्हाला कट करता यावी यासाठी मी प्रिन्सेसचा चार्ट याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तो बघून तुम्ही कुठल्याही मापाची प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग इझिली करू शकतात. ठीक आहे. तर नक्की करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा.
तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.